गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडूंचं नाव चांगलंच प्रकाशझोतात आलंय। एकनाथ शिंदेंची शिवसेना त्यांना विधान परिषदेवर घेणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेसोबत युती करील असंही म्हटलं जात होतं, पण आता हा प्रहार जनशक्ती पक्ष पूर्णपणे शिवसेना शिंदे गटात विलीन होणार असल्याचं कळतंय। बच्चू कडूंना आमदारकी आणि भविष्यात मंत्रिपद दिलं जाईल असं बोललं जातंय, पण त्याने बच्चू कडूंची स्वतंत्र आणि आक्रमक ओळख पुसली जाईल का? त्याचा त्यांना फायदा होईल की तोटा? काय असेल त्यांचं राजकीय भवितव्य? एकनाथ शिंदेंना कडूंच्या सोबतीचा फायदा होईल का? जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगाबत्ती। 23 एप्रिलला बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंची मुंबईत भेट घेतली आणि विधान परिषदेवर त्यांना संधी दिली जाणार अशा शक्यता वर्तवण्यात आल्या। या शक्यता नंतर अजून गडद होत गेल्या, पण या दोघांमध्ये सेटलमेंटच्या चर्चा मधल्या काळात सुरू होत्या। त्यात बच्चू कडूंना त्यांचा पक्ष शिवसेनेत विलीन करण्यासंबंधी अट घातली गेल्याचं समोर आलं। हा निर्णय निश्चितच छोटा नाहीये। असं झालं तर राज्याच्या राजकारणात ती निश्चितच महत्त्वाची घटना असणार आहे। बच्चू कडूंचा आजवरचा राजकीय प्रवास पाहायचा झाला तर त्याची सुरुवात झाली ती शिवसेनेपासूनच। सामान्य शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी होती आणि कसलाही राजकीय वारसा त्यांना नव्हता। ते ग्रामपंचायत सदस्य झाले, नंतर अमरावती जिल्ह्यातल्या त्यांच्या चांदूर बाजार तालुक्याच्या पंचायत समितीचे ते सभापती झाले। पण स्थानिक शिवसेना नेत्यांसोबत त्यांचे वाद झाल्याने त्यांनी शिवसेनेला रामराम केला। दुसऱ्या कुठल्याही मोठ्या पक्षात प्रवेश न करता त्यांनी 1999ला स्वतःचा प्रहार जनशक्ती पक्ष काढला। ते लोकसभा आणि विधानसभा लढले, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। पण 2004ला ते अचलपूर मतदारसंघाचे आमदार झाले। 2024 पर्यंत म्हणजे तब्बल 20 वर्ष त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। शेतकरी, कामगार आणि दिव्यांग यांच्यासाठी त्यांनी काम केलं आणि बच्चू कडू हे नाव अमरावती भागात लोकप्रिय होऊ लागलं। तसंच राज्याच्या राजकारणात त्यांना एक वेगळी ओळख मिळाली। 2019ला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी स्थापन केलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बच्चू कडू सहभागी झाले होते। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्रीही होते। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून फुटून भाजपकडे धाव घेतली। राज्यात सत्ता पालट झालं। एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडाला त्यावेळी कडूंनी आपला पाठिंबा दर्शवला होता। नंतरच्या भाजपसोबतच्या शिंदेंच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नाही, परंतु कडू यांना महाराष्ट्र राज्य दिव्यांग मंडळाचं अध्यक्ष केलं गेलं, ज्या पदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा होता। 2024ला राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यात मात्र स्वतःच्याच मतदारसंघातून बच्चू कडूंना हार पत्करावी लागली। भाजपच्या प्रवीण तायडे यांनी त्यांचा पराभव केला। त्यानंतर ते बॅकफूटवर गेले, काही काळ दिसेनासे झाले। नंतर पुन्हा शेतकरी आंदोलन आणि बऱ्याच गोष्टी कडूंनी सुरू ठेवल्या। मागच्या काही काळात शेतकरी कर्जमाफीसाठी त्यांनी मोठं आंदोलन केलं, त्याला मात्र मोठा प्रतिसाद मिळाला आणि सरकारनं नुकतीच शेतकरी कर्जमाफीही जाहीर केली आहे। शिंदेंनी त्यांचा आभार मानले आणि आता या विधान परिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कडू शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली। आता प्रश्न असा पडतो की यामुळे बच्चू कडूंना फायदा होईल की तोटा? त्यांची आणि त्यांच्या पक्षाची स्वतंत्र ओळख त्यानं पुसली जाईल का? एकतर आंदोलन करणारा नेता अशी त्यांची पार्श्वभूमी आहे, जनमानसात त्यांची प्रतिमाही तशीच आहे। 2019 पर्यंत अचलपूरच्या जनतेने त्यांना या वेगळेपणामुळे संधी दिली होती। त्यानंतर ते सरकारमध्ये गेले, मंत्री झाले आणि नंतर एकनाथ शिंदेंच्या बंडात सामील सुद्धा झाले। अप्रत्यक्ष भाजप बरोबर गेले। 2024ला त्यांना त्याचाच फटका बसल्याचं सांगितलं जात आहे। त्यांच्या बदलत्या भूमिकेमुळे नाराज झालेला, त्यांना मानणारा एक वर्ग, मुस्लिम आणि दलित मतं, मनोज जरांगे फॅक्टर, अनेक केसेस, भाजपनं त्यांच्या विरोधात लावलेला जोर, या सगळ्याचा फटका त्यांना बसला आणि त्यांचा पराभव झाला आणि त्यांची क्रेज हळूहळू कमी व्हायला लागली। त्यांच्या पक्षातील अनेकांनी प्रहार जनशक्ती पक्षाला सुद्धा रामराम ठोकला। भाजपनं आपलं वर्चस्व अमरावती जिल्ह्यात वाढवलं। आता शेतकरी आणि दिव्यांग आंदोलनामुळे कडूंची प्रसिद्धी वाढली आहे, पण तरीही कोणत्या तरी मोठ्या पक्षाच्या छायेखाली राहण्याची त्यांना गरज वाटत असल्याचं सांगितलं जात आहे। कडू यांनी आजवर सर्वच राजकीय पक्षांना विरोध केला।
टीका केली, पण एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि त्यांच्यात सख्य होतं. शिंदेंवर त्यांनी मागच्या काही वर्षात कधीही टीका केलेली नाहीये. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिंदेंनी 2022मध्ये शिवसेनेतच बंड करून गुवाहाटी गाठली, तेव्हा बच्चू कडू त्यांच्या सोबत होते. आता त्यांच्या त्या साथ दिल्याचं फळ त्यांना मिळणार असल्याचं बोललं जातंय. आता शिंदेंची बाजू पाहूयात. त्यात दोन बाजू आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे यांना बच्चू कडूंचा फायदा होणार आहे असं दिसतंय, कारण अमरावती जिल्ह्यात त्यांच्या पक्षाचा एकही आमदार नाहीये. तसंच आसपासच्या भागात म्हणजेच एकूणच पश्चिम विदर्भात त्यांची ताकद कमी आहे. कडूंना मानणारा वर्ग तिथे असल्याने त्याचा फायदा शिंदेंना होणार आहे. शिवसेनेशी मिळत्या जुळत्या आक्रमक शैलीतला नेता, शेतकरी आणि दिव्यांगांची वोट बँक पाठीशी असणारा नेता आणि स्वतःची वेगळी लोकप्रियता असणारा नेता शिंदेंना मिळणार आहे. तसंच प्रहार जनशक्ती पक्ष त्यांच्या पक्षात विलीन झाल्याने शिंदेंना भाजपला स्वतःची ताकद दाखवून देण्याची संधी मिळणार आहे. आता बच्चू कडूंच्या शिवसेनेत येण्याला दुसरी बाजू आहे. असं म्हटलं जात आहे की शिंदे यांच्या पक्षात अंतर्गत नाराजी आहे. पक्षावर निष्ठा असणाऱ्या शिवसेनेच्या मूळच्या नेत्यांना सोडून बच्चू कडूंना जवळ करणं अनेकांना पटलेलं नाहीये. कडूंचा एकंदर स्वभाव, आजवरचा इतिहास आणि कार्यशैली पाहता शिवसेनेच्या लोकांशी त्यांचं कितपत जमेल हा प्रश्नच आहे. तसंच शिवसेनेचा सत्तेत मोठा भाऊ असणारा भाजप यामुळे नाराज होण्याची चिन्ह आहेत. आजवर फडणवीस आणि भाजपला धारेवर धरणारे कडू महायुतीत येणार असल्यानं फडणवीस आणि शिंदे यांच्यातील बरे नसलेले संबंध अजून ताणण्याची शक्यता आहे. त्यामुळे अचलपूरचे आमदार आणि कडूंचे विरोधक असणारे भाजपचे प्रवीण तायडे हे महायुतीच्या एकाच छताखाली येणार आहेत. मग 2029ला तिथलं जागा वाटप आणि राजकीय समीकरण कशी असतील? त्याच अमरावती जिल्ह्यातील कडूंचे विरोधक असणाऱ्या भाजपच्या नवनीत राणा आणि त्यांच्या संबंधावर काय परिणाम होतील? बच्चू कडू महायुतीला घातक ठरतील की फायद्याचे? असे अनेक प्रश्न या अनुषंगाने पडल्याशिवाय राहत नाहीयेत. पण या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेत येणं फायद्याचं असेल की तोट्याचं? कुणाचा जास्त फायदा होईल, शिंदेंचा की कडूंचा? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.